दाखवणार आहे. पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. इथे मी चिरलेले कांदे घेतलेत, आलं लसूण घेतलेत, किसलेले खोबरे घेतलेत, कोथिंबीर घेतलेत आणि टोमॅटो घेतलेत. इथे मी गरम मसाला घेतलेत, हळद घेतलेत आणि लाल तिखट घेतलेत, मीठ घेतलेत आणि तेल घेतलेत. इथे मी प्रॉन्स घेतलेत सोलून. इथे मी कढईमध्ये तेल घालते. आता मी त्याच्यात कांदे घालते. कांदे लाल होईपर्यंत आपण ते भाजून घेऊया. मी हळद घातली, मिरची पावडर घातली, इथे गरम मसाला घातले. मसाला घालण्या अगोदर मी त्याच्या आलं लसूण पेस्ट घातले होते 1 चमचा. माझी मेमरी फुल झाल्यामुळे ते दिसलं नाही, व्हिडिओ तो आला नाही. आता आपण ते मसाले भाजून घेऊया. आपले मसाले भाजलेले आहेत. आता आपण त्याच्यात टोमॅटो घालूया. टोमॅटो पण शिजून झाले. त्याच्यात मी आता सुंठ घालते. तर मी त्याच्यात मीठ घालते. सुंठ्याला मीठ तेलातच भाजून घेतलेलं आहे. आता त्याच्यात मी जरा पाणी घालते. आपली सुंठ शिजलेली आहेत. त्याच्यात कोथिंबीर घातली आहे थोडीशी. आता याच्यावर झाकण ठेवूया. आणि मंद आचेवर त्याला 5 मिनिटं असं शिजू देऊया. तुम्ही बघू शकता त्याला वर पूर्ण तेल आलेले आहे. चटणीला छान असे तेल सुटले आहेत.
तर मी त्याच्यात खोबरं घालणार आहे. म्हणजे मगाशी थोडी कोथिंबीर राहिली होती ती पण घालणार आहे. नंतर मिक्स करून घेऊया. आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत. आता आपण त्याच्यावर झाकण ठेवूया. 5 मिनटं असंच ठेवूया मंद आचेवर. आपली चटणी झालेली आहे, तुम्ही बघू शकता त्याला तेल सुटलेलं आहे. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपली चटणी झालेली आहे. थँक्यू.